हेलो हेलो या वेलकम मस्त दिसतेस ताई, खूप छान थँक्यू. आधी तुझी नख दाखव. नाही, आज माझी नख केलेली नाहीये, जरा बिझी होते, त्यामुळे आय मिस सनाया. हे ती मला सांगणार की नख दाखव की तू येणार आणि मग ती असं म्हणणार की अच्छा ताई दाखव ना तुझी नख. कशी आहेस, काय चाललंय? मी मस्त आहे आणि आय एम सो हॅपी की आज तू खास काय घराची टूर करायला. आणि मी खूप जास्त एक्साइटेड आहे, कारण मी जे लास्ट टाइम आली ना तेव्हा मी खूप पेंटिंग्स बघितल्या होत्या घरामध्ये. या पेंटिंग्स इथे कशा, हा सगळ्यात मोठा प्रश्न मला होता. तर आज तो उलगडा मला हवाय तुझ्याकडनं. सगळं बोलूया आज. आपण चाय पे गप्पा, आपण कॉफीवर गप्पा करूया. कॉफी. अच्छा, तू कॉफी पर्सन आहेस का? ओके, मी दोन्ही पर्सन आहे. मी पर्सन आहे, पण मी कॉफी पण आणि चहा पण. येस, तर ते करता करता आपण गप्पा करू, तुला सगळं सांगूया. आपण इथूनच सुरू करूया का? कारण ओके, एंट्रन्सच बघा, श्री गणेशा इथूनच. ओके, सो हा ना इज अ व्हेरी लाईक आमचं जे आधीचं घर होतं ना बँड्रामध्ये, तिथे पण आमची अशी एक कॉलम, एक पिलर असा होता की जिथे आम्ही घरं वेगवेगळ्या ह्याची किंवा ज्या ज्या कंट्रीजमध्ये जातो तिथलं जे छोटं काही एखादं क्यूट असा आयटम असेल तो घेऊन यायचा आणि ती आर्ट त्या वॉलवरती लावायची. सो ही अशा वेगवेगळ्या देशांमध्ये, ते हे रशियाचं आहे, हे आम्ही प्रागला गेलो होतो तिथलं आहे, आणि हे आता मी विसरले कुठलं आहे, पण माझ्या नवऱ्याच्या लक्षात असेल. आणि अशा प्रत्येक ठिकाणावर छोटे छोटे तिथला स्पेशल जो काही आयटम असतो ना, जो टू पुट इट लाईक अन आर्ट थिंग, ते तिकडचं ते आणून लावलेलं आहे इकडे. सो आता अजून ह्याच्यामध्ये ऍड होत राहील आणि होपफुली काही वॉल्स पण अशा लॉंग लाईक उंच उंच होतील आम्हाला लावायला. सो दॅट. आणि मग ही सगळी पेंटिंग म्हणजे आता जसं आपण आत जाऊ थोडंसं पुढे आला, तिथे पण बघा छान आहे काय. हे म्हणजे हे आमच्या आधीच्या घरातही होतं. मी हे पाहिलंय तिकडे. हा मला खूप आवडतो, कारण याचा इतका फेस इतका क्यूट आहे ना, आणि त्याला दोन असे डिम्पल्स पडलेले आहे तिकडे. आणि काय हा हातामध्ये धनाची हे कटोरी घेऊन आहे, आणि इट्स ब्युटिफुल. इट्स लाईक तुम्ही एंटर करता तेव्हाच एक स्माइल त्याला बघताय. तर हे पण आम्ही जपानवरनं आणलेलं होतं. हॅलो काय म्हणतात, किटी किटी असतं तसं. आणि त्याची ही छोटी छोटी मिनिएचर आपण म्हणतो ना, तशा त्या गोष्टी. सो दे व्हेरी क्यूट. त्याची पिल्ल आहे ती छोटीशी. पिल्ल. सो बेसिकली आम्हाला असं वाटतं की घरामध्ये ना तुमचं जे तुम्ही एंटर करता तेव्हा ते खूप पॉझिटिव्ह, खूप वेलकमिंग, खूप छान असं असेल तर काय म्हणतात, चांगली चांगली लोक येतील, चांगले चांगले एनर्जीज त्याच्याबरोबर येतील. सो त्याच्यामुळे आम्हाला कायमच आम्ही ते असं छान ठेवतो. आणि मी मेक शुअर की ती क्लीन आहे, साफ आहे. भले मोठ्या मोठ्या काही गोष्टी नसतील, पण जे काही आहे ते व्यवस्थित ठेवलेलं आहे आणि साफ ठेवलेलं आहे. मी आता इंट्रो मध्ये तेच म्हणाले की मला असं कळलं की ह्या घरामध्ये खूप पेंटिंग्स आहेत, ज्याचं एक छोटंसं 0.1% मला इथे दिसत आहेत. 1-3 पेंटिंग्स. वाव, मला जरा याबद्दल सांग. सो हे वेगवेगळे आर्टिस्ट आहेत. फॉर एक्झाम्पल हे 1, 2, 3 हे एकच आर्टिस्ट आहे. त्यांचं नाव आहे ज्योती भट. खूप म्हातारे आर्टिस्ट आहेत ते. आणि माझा नवरा आर्ट इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट आहे, म्हणजे त्याला आपण सगळेजण योगा गुरु आणि योगा टीचर आणि अमुक तमुक ओळखतो, ॲज अन ॲक्टर ऑल्सो ओळखतो. पण तो नेहमी म्हणतो की योगा माझी सेवा आहे, ॲक्टिंग माझी पॅशन आहे, आणि हे माझं काम आहे, यु नो. आणि ऑफकोर्स काम असलं तरी त्याला त्याच्याबद्दलही तेवढंच प्रेम आहे. सो तो त्या सगळ्यामध्ये डील करतो. त्यामुळे वी कीप बाईंग आणि सेलिंग पेंटिंग्स, आणि तो आमचा काय म्हणतात सोर्स ऑफ इन्कम आहे. घर चालतं ते ह्याच्यावरती चालतं. सो हे 3 ते आर्टिस्ट आहे, आणि वेगवेगळे मीडियम आहे. जसं हे पेपर आहे, हे कॅनव्हस आहे, आणि इकडे पण बघितलं तर हे गणपती बाप्पा आहेत. 1, 2, 3 त्या आर्टिस्टचं नाव आहे बद्री नारायणन. आणि हे पण वेगवेगळे आर्टिस्ट आहे. हे सगळे पेपर वर्क्स आहेत. सो बिकॉज आय सेड की एंट्रन्सला छान बाप्पा खूप गोड आहे हा. सो ते बाप्पांना ठेवलेलं आहे इथे. आणि त्यानंतर पुन्हा हे एक कलरफुल व्हेरी व्हेरी फेमस आर्टिस्ट परेश माइटी म्हणून, ते असेच यु नो डार्क आणि कलर्समध्ये ब्लूज, रेड्स, असे येल्लोज, ह्याच्यामध्ये अशा प्रकारचे फेसेस आणि लेडीज बनवतात. आणि सो हे त्यांचं आहे. दिस इज ऑल्सो व्हेरी व्हेरी सिनियर आर्टिस्ट कॉल्ड टी वैकुंठम. सो आपण बऱ्याच ठिकाणी ना, येस, त्यांच्या साऊथ इंडियन लँग्वेजमध्ये सही आहे. आणि बऱ्याच ठिकाणी आपण ना ह्यांचे
प्रिंट्स बघतो, ह्या अशा त्यांचे आणि त्यांची येस हा कॅनव्हस आहे आणि ह्याच्यामध्ये ते अशाच सगळ्या साऊथ इंडियन स्टाईलच्या बायका, मुलं, पुरुष आणि यु नो दॅट इज हिज स्टाईल. जो प्रत्येक आर्टिस्टची एक स्टाईल असते की ती त्याच्यामध्येच तो डेव्हलप देन यू कॅन. तुम्हाला ना ॲक्च्युली नाव बघायची गरज पडत नाही. मग तुम्ही ते पेंटिंग बघता आणि तुम्हाला कळतं की अच्छा हे आर्टिस्ट आहे, अच्छा हे आर्टिस्ट. म्हणजे माझे आता लेख पण हे सगळं तिला माहिती आहे, तिला नुसती जरी तू पेंटिंग दाखवले तर ती सांगेल की अच्छा हे आर्टिस्ट आहे, यु नो. सो ताई, ह्या सगळ्या ज्या पेंटिंग्स आहेत या लिमिटेड एडिशन्स आहेत ऑब्व्हियसली, ह्या तुम्ही आधी बाय करून मग तुम्ही त्या सेल करता, त्याच्यामुळे ह्या इतक्या पेंटिंग्स आणि त्यामुळे घरामध्ये म्हणून मला ना कोणाच्या मित्रमैत्रिणींच्या घरी गेलं किंवा कधी रॅन्डम कोणाच्या घरी गेलं आणि ना भिंती रिकाम्या असतील ना तर मला असं काहीतरी खूप असं चुकल्यासारखं वाटतं. पण माझ्या घरामध्ये एक कोपरा पण सोडलेला नाहीये नवऱ्याने पेंटिंगचं, त्यामुळे मला असं वाटतं काहीतरी मिसिंग आहे, काहीतरी घर चलाने सब करणं पडतं. पण आता म्हणजे जसं तू म्हणालीस की आनंद सरांना या सगळ्याबद्दल माहिती आहे किंवा त्यांचा अभ्यास आहे कारण ते त्यात काम करतात, असं तुम्ही आता इतके वर्ष एकत्र राहताय तर तुलाही थोडी गोडी निर्माण झाली असेल ना त्याबद्दल? ऑफकोर्स. म्हणजे मला आधी खूप माझे मित्रमैत्रिणी खूप ह्याच्यावरनं चेष्टा मस्करी करतात आणि ते जेव्हा इथे येतात, स्पेशली संजय दादा, अंकुश आणि यु नो ही सगळी मंडळी जेव्हा येतात तेव्हा ते खूप ह्यांची काय म्हणतात ना की हे काय आहे, हे तर म्हणजे सनाया झोपेमध्ये समजा तिला आई मला काहीतरी खायला हवं आहे असं म्हणून असं काहीतरी केलं तर पेंटिंग बनेल असं वगैरे उगाच काही हे करतात. पण मलाही तसं सुरुवातीला जेव्हा मी विजयला भेटले तेव्हा मला असं व्हायचं की म्हणजे काय ठीक आहे, म्हणजे ह्याचे एवढे पैसे कशाला. पण त्याच्या मागे सुद्धा एक सायन्स आहे, त्याच्या मागे सुद्धा कारणं आहेत. जसं आपण म्हणतो की अमिताभ बच्चन काय दुसरा ॲक्टर पण आहे, ह्याची एवढी प्राईस कशाला आहे, पण तो अमिताभ बच्चन आहे यार. आज त्यांनी एवढी वर्ष काम केलं आहे, त्याच्यामध्येच त्यांनी माहीर झाले तर ही डिझर्व्स दॅट, राईट. सो तसंच कुठच्याही क्षेत्रामध्ये आय थिंक मला असं वाटतं आहे तसं. सो मग मी ते थोडं त्याच्यामध्ये मी रस घ्यायला लागले. आणि आपण म्हणतो ना की आपल्या बिझनेसमध्ये जर काय बाई पण थोडी इन्व्हॉल्व असेल घरातली किंवा घरातली व्यक्ती तर ते चांगलंच असतं. सो मग त्यामुळे मी त्याच्यात लक्ष घातलं. मग त्याचं जे ॲडमिन वगैरे असतं ते सगळं मी बघते. पण खूप सुंदर आहे पेंटिंग जी एंट्रन्सलाच आहे. थँक्यू. गेल्या वेळी मी जेव्हा आले होते आणि आत्ता म्हणजे खूप फरक आहे. तुम्ही असं चेंज करत असतात का घरातल्या गोष्टी? म्हणजे बेसिकली पेंटिंग्स तर चेंज होतातच, कारण की समजा काही विकलं गेलं किंवा काही नवीन घेतलं किंवा आम्ही शफलही करतो, ह्या रूम मधलं त्या रूम मध्ये, त्या रूम मधलं कधी या रूम मध्ये. सो तो थोडा चेंज होतच राहतो. आणि तू तर आता आय थिंक 6 महिन्यांनी वगैरे आलेली आहेस. लास्ट आय थिंक माझ्या फिल्मच्या वेळेला, त्यानंतर आता तर खूपच म्हणजे सगळंच बदललेलं आहे. खूप गोष्टी बदलल्या. येस, दिस इज अंजली इला मेनन म्हणून आर्टिस्ट आहे. त्या पण खूप वयस्कर अशा आर्टिस्ट आहेत. सो शी इज ऑल्सो व्हेरी सिनियर. त्यांचं आणि त्या अशा ब्राह्मण सिरीज आणि ब्राह्मण बॉईज वगैरे असं त्या बनवतात. हे KG म्हणून आहेत, त्यांचं KG सुब्रमण्यन त्यांचं पेंटिंग आहे. आणि त्यांची खासियत आहे रिव्हर्स ॲक्रिलिक, म्हणजे ॲक्रिलिक शीट असते ना त्याच्यावरती ते करतात. सो आतमध्ये आता ही काच लावली आम्ही वरती, पण आतमध्ये हे जे आहे ना ते कॅनव्हस किंवा पेपर नाही आहे, त्याच्यामध्ये पण ते बनवतात. पण त्यांची खासियत जी आहे ती ह्याची आहे, ॲक्रिलिकच्या ह्याच्यावरती ते बनवतात. अँड देन दिस इज अगेन वन बिग मास्टरपीस. हे विजयचं लेटेस्ट. हे जे पहिल्यांदा बघितलं ना मी म्हटलं आपण शाळेत असताना आपल्या चित्रकलेच्या वहीवर बघ एक साधारण कोरलेलं असायचं. करेक्ट काइंड ऑफ तसं आहे. सो हे मनू पारेख म्हणून आर्टिस्ट आहेत आणि ते कमाल ऑफकोर्स सिनियर आर्टिस्ट आहेत. आणि ते ना अशा बऱ्याच नेचर सिरीज म्हणजे रिव्हर्स आहेत, बनारस सिरीज त्यांना म्हणतात. सो त्यांच्या बनारस सिरीज ह्या खूप फेमस आहेत. सो तो घाट वगैरे जो असतो ना ते सगळं ते दाखवतात. सो हे कॅनव्हस आहे आणि आता नवीन आलेलं आहे. अँड दिस इज विजयचं फेवरेट आहे, आमच्या सगळ्यांचंच ऍक्च्युली आता घरामध्ये नवीन हे आहे की अरे व्हायब्रंट कलर्स वगैरे पण ते खूप छान वाटतं. खूपच. हा नव्हता गेल्या वेळी मी आली तेव्हा टेबल. नाही होतं तरी होता तो आय गेस. नाही हा होता, इथेच होता. आम्ही ह्या घरात जेव्हा आलो तेव्हा वी डिसाइडेड की आपण एक छान मोठं टेबल घेऊया. आणि मग तेव्हा आम्ही हे घेतलं आणि वी वॉन्टेड लाईट कलर्स, कारण की डार्क कलर्स घेतले की घरामध्ये जरा थोडं आणखीन डिप्रेसिंग वाटतं. सो वी वॉन्टेड एव्हरीथिंग लाईट. आणि माझ्या म्हणजे विजयचं कसं आहे की माझी पेंटिंग स्टँड आउट झाली पाहिजे. सो त्यामुळे त्याला असं होतं की बाकी सगळं मला सगळं सेटल पाहिजे आणि दिस पेंटिंग शुड स्पीक. बट तुझी डेफिनेशन काय आहे आपलं घर सजवणं किंवा आपलं घर वेल मेंटेन करणं? व्हॉट इज युअर डेफिनेशन?
डेफिनेशन त्याच्यासाठी? तुझ्यासाठी ते सगळं काय असतं, घर डेकोरेट करणं किंवा? सी माझं जेव्हा पहिलं घर मी स्वतःचं घर घेतलं ना, ते मी घेतलेलं गोरेगावला. आणि त्यात म्हणजे माझ्या करिअरमध्ये मला एक 2-3 वर्ष झाली असतील, त्यानंतर मला असं जाणवायला लागलं की आपलं एक घर पाहिजे, आपलं एक घर पाहिजे. आणि ती उडी घेतली जात नव्हती. पण माझी आई कायमच मी म्हणते धडाडीची आहे. सो तिने मला सांगितलं की काही नाही, होईल, करूया. आणि मग असं करून आम्ही ते गोरेगावचं घर घेतलं. तर ते सजवायचं कसं यु नो, आणि आय वॉज व्हेरी यंग. तर मग त्याच्यामध्ये मग माझे काही काही मित्रमैत्रिणी, म्हणजे ज्याच्यामध्ये संजू दादा आहे वगैरे, त्यांनी त्याच्याकडचे ना असे लाकडी असे वुडन टाईपचे काही सीटिंग मला दिले. आणि मला ते इतकं आवडलं ना, ते खालच्या जमिनीवर बसायच्या इंडियन तशा स्टाईलचे ते वुडन हे होते. आणि माझं असं झालं की ओके, जर काय मी हे लावते तर देन मी त्याच्या अनुषंगाने बाकी सगळं करेन. सो देन एव्हरीथिंग आय डिड ओव्हर देअर वॉज लाईक दॅट इंडियनाइज्ड वुडन काइंड ऑफ त्याचं TV युनिट म्हणा किंवा पडदे म्हणा, म्हणजे फॅब इंडिया स्टाईल वगैरे असं मी केलं. आणि आता इथे आल्यानंतर लकीली ना विजयला खूप आवड आहे हे सगळं करायची. आणि त्याला टू बी व्हेरी ऑनेस्ट की त्याचा चॉईसही खूप चांगला आहे. सो ओके 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 दर्शना, सॉरी येस, त्यांचा चॉईस खूप चांगला आहे. मी म्हटलं हिला ट्यूबलाइट झालीस तू आता. मी म्हटलं हिला, मी ऐकत होती एवढं इंटेन्स बोलते, अचानक काय झालं हिला. तर त्यामुळे ही हॅज अ ग्रेट टेस्ट आणि त्यामुळे आम्हाला इतकं छान वाटतं ना एकत्र घर सजवायला. सो खूप त्याच्यामध्ये काय म्हणतात ना, आर्ग्युमेंट्स नाही, पण अरे नाही हे अच्छा लागलं, नाही हो अच्छा लागलं, पण दॅट वी बोथ काइंड ऑफ कोलॅबरेट. आणि मला असं वाटतं तेव्हा जेव्हा असं आपण करून जे घर बनवतं ना, ते आपोआपच छान वाटतं. मग त्याच्यामध्ये एखाद दुसरी गोष्ट तुमच्या आवडीची जरी नसेल तर यू फील की ते बनवण्यासाठी तुम्ही एकत्र मिळून जे काही जो प्रोसेस होता ना, दॅट मेक्स अ हाऊस होम असं मला वाटतं. त्यामुळे आम्हाला कायमच असं मिनिमलिस्टिक की खूप असं ते मेंटेन करायला पण त्रास होतो. खरं आहे, पण हे एवढं छान व्हाईट वगैरे हे प्लास्टिक नाही, ते फोम स्टाईल आहे, त्यामुळे त्याला त्यामुळे त्याला एवढा वेळ म्हणजे काय घाण होत नाही ते. त्यामुळे ते सगळा विचार करूनच गोष्टी ठेवलेल्या आहेत. हे पण फार साफ करायला काही होत नाही. सो दॅट वी हॅव मेंटेन की जे काही थोड्याफार गोष्टी असतील त्या फेंगशुईच्या हिशोबाने. वी बिलीव्ह इन फेंगशुई. हो दोघंही. त्यामुळे मग समजा एखादी आता सपोजिंगली दिस इज फायर वॉल किंवा ती वॉटर वॉल, तर त्या हिशोबाने मग त्या कलरची पेंटिंग्स लावा की त्या गोष्टी तिथे ठेवा. किंवा कार्पेट, आता म्हणजे आमची फेंगशुई बोलते की खाली पाणी ब्लू कलर शुड नॉट बी देअर, सो देन अर्धी कलरचं कार्पेट घ्या. सो वी हॅव गॉट अर्धी कार्पेट. अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या खूप त्रासदायक असतील तर करू नका, पण ज्या तुम्हाला सहज शक्य असतील त्या थोड्याशा ट्विक करून वापरल्या आणि त्याचा जर काय फायदा होत असेल तर का नाही. सो ते अशा करून आम्ही त्या घरामध्ये ते थोडंसं केलेलं आहे. आणि मेन ॲज आय ऑलवेज सेड की पेंटिंग्स हे आम्हाला इम्पॉर्टंट आहेत कायम वॉल्सवरती. आणि मग छान सीटिंग, गप्पा करायला, मजा करायला कायमच आम्हाला असं ना हाय सिलिंगची घरं आवडतात किंवा एक सिट आउट घरामध्ये असलं पाहिजे. किंवा आमच्या आधीच्या बांद्राच्या घरामध्ये आम्हाला मोठी बॅल्कनी नव्हती, पण त्याला ना असं एक लेज होता, त्याच्यावरती म्हणजे आय यूज टू सिट ऑन दॅट अँड आय यूज टू हॅव माय टी किंवा कॉफी त्याच्यावरती बसून. पण इथे आल्यानंतर तर मला पण त्याआधी पेंटिंगच्या कलेक्शन बरोबर विंटेज गाड्यांचं सुद्धा इथे कलेक्शन आहे. करेक्ट. सो ते सगळा विजयचा शौक आहे की त्याला हे आवडतं गाड्या. म्हणजे कसं ना की एखाद्या कपलमध्ये किंवा एखाद्या कोणत्याही रिलेशनशिपमध्ये, म्हणजे ती फ्रेंड्स असू देत किंवा नवरा बायको असेल, काय जेव्हा ती देवाणघेवाण होते ना नॉलेजची, पण इट्स व्हेरी म्हणजे तुम्हाला एक इव्हॉल्व्ह होता तुम्ही पर्सन म्हणून, तुम्ही कितीतरी गोष्टी शिकता. सो मला ह्या मध्यमवर्गीय घरामधनं आलेली मी मुलगी, मला ह्या गोष्टी काही माहितीच नव्हत्या सो जेव्हा मी त्याच्याबरोबर ह्या सगळ्या गोष्टी शिकायला लागले, मला असं अच्छा हे पण एक गोष्ट असते, अच्छा ही पण एक गोष्ट असते. स्टॅम्प कलेक्शन पण त्याचं खूप आहे बऱ्याच गोष्टी. वॉच कलेक्शन, अच्छा वॉचबद्दलमध्ये हे असतं, ते अशा बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. सो ते इव्हॉल्व्ह होत गेले मी. नाही तर मी पण मला पण जर काय मी काही वर्षांपूर्वी लग्नाच्या आधीपर्यंत बघितलं असतं तर आय वॉज लाईक व्हेरी काय म्हणतात ना की हां आपण इथं काम करतोय, काम केलं, 4 गोष्टी अजून काय कामासाठी रिलेटेड शिकल्या गेलो. पण कामाव्यतिरिक्तही
इतकं छान छान काय काय असतं आणि हे आपल्या luxury आजूबाजू. आहे ना हा हे सगळं. म्हणजे ते आपण कदाचित बघत असतो पण वी डोंट पे अटेन्शन. बरोबर. पण मग जेव्हा कोणतरी आपल्याला त्याच्याबद्दल सांगतं, त्याच्याबद्दल माहिती देतं, तेव्हा मग तो इंटरेस्ट निर्माण होत जातो. सो आय थिंक दॅट आय एम व्हेरी ब्लेस्ड की त्याला हे गाड्यांचं खूप कलेक्शनची आवड आहे. सो वेगवेगळ्या ज्या जुन्या जुन्या जमान्यातल्या ज्या गाड्या होत्या त्यांच्या ह्या मिनिएचर्स केलेल्या होत्या तेव्हा, आणि त्या आता ते विकायला काढतात. मग त्याचे ऑप्शन्स पण असतात वेबसाईट्सवरती. ती लाल गाडी दॅट इज दॅट महाराजा कार. सो त्याच्या मागे त्याच्यावरती एक असं वाघ आणि हे ते, तर ते महाराज जेव्हा होते ना तेव्हा त्यांची ती अशी गाडी होती. ओके. सो असं ते प्रत्येकाची काय काय हिस्ट्री, त्याची नावं, त्याची एक स्टोरी आहे, आणि त्याच्याकरता तुला विजयाबरोबर वेगळं एपिसोड करायला लागेल. भरपूर पुस्तकं आहेत तिकडे. ही कोणाची चॉईस आहे रीडिंग? ही काही माझी आहेत, म्हणजे जी योगा रिलेटेड वगैरे आहेत, योगसूत्रात वगैरे, ते सगळं माझं आहे. पण मोस्टली ऑफकोर्स विजयची आहेत. आणि ही आत्ता तुला एवढीशीच दिसत आहेत. ॲक्च्युली आमच्या आधीच्या घरामध्ये जे मोठं घर होतं तिथे ही एवढी जी वॉल दिसते ना, ही पूर्ण वॉल भरून त्याची पुस्तकं आहे. त्याला खूप वाचनाची आवड आहे आणि पहिल्यापासूनच तो खूप वाचायचा. आणि मग नंतर आता इथे जागा नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी, त्याच्या पेंटिंग्सना जागा आता पाहिजे, त्यामुळे मग ही एवढ्यावरती आलेले आहेत. बाकी सगळी पुस्तकं आम्ही मग इन्स्टिट्यूशन्सना वगैरे डोनेट करून टाकलेली आहेत. पण आता पुस्तकांची जागा थोडी थोडी जरा आय थिंक पॉडकास्ट आणि ह्याच्यावरती ऑडिओ, त्यामुळे आता ते तुम्ही आणि तो दोघं जण त्याच्यावरती जास्त असतो. पण पुस्तकं तरी पण कधी कधी तो एक फील, जसं आपण म्हणतो ना चहा पितोय, कॉफी पितोय, तेव्हा एखादं पुस्तक हातात छान वाटतं. तर या, सो दॅट इज दॅट. आणि पूर्ण पुस्तकच पुस्तक. हा, म्हणजे जिथे जिथे जागा आहे, जिथे 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 भिंत आहे, तिथे तिथे पेंटिंग आलंच पाहिजे. आणि हे माझं क्यूटचं छोटंसं कॉफी मशीन आहे. कारण मला एवढी खरं तर आधी ना चहा कॉफीची आवड नव्हती. म्हणजे मी शूटिंगमध्ये असताना पण, कारण आपल्याकडे ॲक्च्युली शूटिंगमध्ये असणारी लोक कितीतरी चहा वगैरे पित असतात, पण मी कधीच एवढी चहा कॉफी पित नव्हते. म्हणजे हार्डली महिन्यातनं एक चहा वगैरे असं. पण समहाऊ दिस इज बिकम आर रिच्युअल माझ्यात आणि माझ्या नवऱ्यामध्ये, की रोज आम्ही एक कॉफी पितो. आणि त्याच्यामुळे, आणि काय झालं, ह्या घरात आल्यानंतर ना ह्याला जागा मिळाली अशी बाहेर, नाही तर किचनमध्ये असायचं. सो ते लक्षात नाही यायचं. इथे आल्यानंतर ना आता ते दिसतं आणि मग प्यायची अशी इच्छा होते. चला, आता ते ऐकून माझी प्यायची इच्छा झाली आहे. की ताई पण आली होती दूध घेऊन, मी तिला थांबवलं, गेली वाटतं. अच्छा, ती आलेली का? म्हणलं हे असं असं काय करते, मी जरा तिला थांबवलेलं, ती आली होती. ओके, सो आपलं दूध आलेलं आहे. सो ॲज आय सेड की आमची ट्रेडिशन झालेली आहे की कॉफी बनवली की त्याने बनवली तर एक सिप माझ्यासाठी ठेवायचा, मी बनवली तर त्याच्यासाठी एक त्याच्याशिवाय प्यायची नाही, म्हणजे असेल घरात तर. म्हणजे हे लग्नाच्या एवढ्या वर्षानंतर सुद्धा आहे, म्हणजे छान आहे. वा की नाही, म्हणजे तसं नाही, बट म्हणजे इट्स जस्ट लाईक अ ओके. चला, सो त्याच्यामध्ये आता हे इकडे तर ओके दुकानच, फुल सेटअप आहे. हॅलो. हा, तर ह्याच्यामध्ये हा सेटअप त्यानेच केलेला आहे, कारण त्याला घी लागतं. आणि मग मी पण आता मध्ये घी टाकायला लागले, कारण मलाही आता ती जरा चव आवडते. म्हणजे तो जवळजवळ 2-3 चमचे टाकतो, मी अर्धा पाऊण चमचा टाकते ब्लॅक कॉफी मध्ये. हा. आणि मग हे हा आमचा चिंटुकला डब्बा आहे कॉफीचा, त्याच्यामधनं यू कॅन चूज की कोणती, किती डार्क, किती हे. ही ऑर्गॅनिक वाली आहे, ही पॅरिस वाली आहे, ही अमुक तमुक जे काय त्याचं सगळं इथे लिहिलेलं आहे की कशी कोणती आहे ती. तर तू काय पिणार? ब्लॅक कॉफी. ओ माय गॉड. ओके, सो तू ब्लॅक आणि मी दूधवाली. ओके, पण तुला साखर? नाही, नो साखर आणि खूप डार्क नको. हां, मग तुमको हम देगा, तुमको हम ये देगा. कॉफी इन द मेकिंग. पण दिवसातनं एक अशी वेळ असेल ना की ती आपली वेळ असते चहा किंवा कॉफीची, घ्यायचं निवांत बसायचं इथे घरात. हां, म्हणजे आय थिंक बिकॉज ऑफ दिस बॅल्कनी असं एक संध्याकाळची वेळ असते. आणि आता तर पावसाळा सुरू झाला आहे, सो ते पावसामध्ये तर आणि छानच वाटतं की जाऊन बसावं, कॉफी प्यावी, चहा प्यावा.
आणि यु नो ॲज आय सेड की मला कॉफी किंवा तुला एवढी चालेल का अजून एक शॉट नाही, देऊ? बस, बस. हे हा खूप डार्क असेल का? तू ट्राय करून बघ, तुला जर काय वाटतंय तर देन मी त्याप्रमाणे चेंज करेन. मी कॉफी बनवते. थोडासा डार्क आहे. आर यू सिरियस? थोडं डार्क. थांब. कडक कॉफी दिसायला छान दिसते, मी त्याच्याच प्रेमात आहे. है ना? हो. किती छान कलर दिसायलाच ती किती सुंदर दिसते. तर कलर पाहून असं वाटतं. थँक्यू. तुझ्यासाठी काय बनवते? माझ्यासाठी ना मला साखर लागते आणि मला ना ह्या कॉफीपेक्षा, ही तर ऑफकोर्स आवडते, पण ह्या कॉफीपेक्षा मला टिपिकल इंडियन फिल्टर कॉफी जास्त आवडते. म्हणजे साखरेकडे लक्ष देऊ नकोस. मला जर अशी इंडियनाइज्ड कॉफी आवडते. तर त्यामुळे ते मी बोल. हा, त्यामुळे मी ती तेवढी साखर घेते. काही पाप नाहीये. ब्राऊन शुगर आहे ना हे? हा, ही रॉ शुगर आहे. आणि मग मी त्याच्यामध्ये माझं दूध घालणार. ओके. आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं आपलं घी घालणार. पण घी कॉफी आता म्हणजे खूप व्हायरल आहे सध्या इंस्टाग्रामवर पण. एव्हरीवन इज टॉकिंग अबाउट घी कॉफी. त्याचे बेनिफिट्स सकाळी उठल्यानंतर प्यायचे. येस. सो बेसिकली माझ्यावरती माझ्या नवऱ्याचा खूपच प्रभाव आहे आय थिंक, कारण मी सतत त्याचं नाव घेते. पण घी घालण्याचं रिझन त्याच्या मागे आहे असं त्याने सांगितलंय, कारण की कॉफी ही खूप ड्राईंग असते ना. तर ती खूप ड्राय करते आपल्या शरीराला. तर त्याकरता जर काय त्याच्यामध्ये तूप टाकलं तर ते थोडंसं ल्युब्रिकेशन होतं त्याचं, आणि तेवढी आपल्याला हे नाही होत. काय म्हणतात हे रिझन कोणी नाही सांगितलंय, पण हे त्याला माहितीये. थँक्यू सो मच. कारण प्रत्येक जण आपण आता बघतो ना, रील्सचा सोशल मीडियाचा प्रभाव खूप आहे, आणि त्याच्यावर ऐकून अनेक जण ब्लॅक कॉफी मध्ये आपण घी टाकून पिऊ, पण त्याच्यामागे सायन्स काय आहे हे बऱ्याचदा समोर येत नाही. हे त्याने मला सांगितलंय. त्यामुळे मी पण आता, नाहीतर आय वॉज नॉट व्हेरी कीन की अरे असं कसं डार्क. एक तर मला डार्क कॉफी म्हणजे ही बिना दूध वगैरे साखर वगैरे नाहीच पिता आहे. सो मग त्याने जेव्हा एकदा मला टेस्ट करवली, म्हटलं अच्छा हे छान आहे. आणि मग त्यामागचं हे कारण कळलं तर म्हणाला की हा आता तर घी टाकलंच पाहिजे. ओके. सो तू रोज अशी कॉफी बनवते? हा. सो ही एवढी सुंदर कॉफी बनवली ती घेऊन चिअर्स. ती आपण तुझ्या फेवरेट सेक्शन मध्ये जाणार आहोत, पण त्याआधी ना मी आल्यापासून एक पेंटिंग जी माझं खूप लक्ष वेधून घेते, ती म्हणजे ही बाप्पाची पेंटिंग. गणपती बाप्पा मोरया. म्हणजे मगाशी जे मी पेंटिंग दाखवलं ना, ती वैकुंठम सेम आर्टिस्ट आहे. तर ते टिपिकल साऊथ इंडियन स्टाईलनेच ते सगळे पेंटिंग्स बनवतात. आणि हे इथे असं जेव्हापासून आलंय ना तेव्हापासून इतकं छान वाटतं. तिथे आम्ही बसलेले असतो तर असं वाटतं की बाप्पा छान आहे, बघ ना किती सुंदर असे आशीर्वाद देत आहेत, आणि गोड असा चेहरा त्यांचा. सो खूप असं प्रसन्न छान वाटतं. यु नो, मी म्हणून मगाशी म्हटलं ना की फेंगशुईच्या ह्याच्यासाठीच की ज्या गोष्टी तुम्हाला छान प्रसन्न फील करवतात, ज्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये तुम्हाला यावंसं वाटतं, वेळ घालवावंसा वाटतो, तर ह्या गोष्टी ठेवल्यामुळे त्या तिथे ती एक जास्त वातावरण निर्मिती होते. तिथे जर काय तुम्ही अशी पेंटिंग जिथे कोणाचं तरी धड कापलं गेलेलं आहे, रक्त पडतंय, असं काहीतरी गोष्टी ठेवल्या तर ऑटोमॅटिकली एनर्जी चेंज होते असं आम्हाला वाटतं. येस येस ऑफकोर्स. इथे छान झाडही आहेत. हो, बाप्पाची होम ट्री आहेत या. हो 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 हो, म्हणजे इंडोर सगळी प्लांट्स आहेत. आता हे बॅम्बूचे आहेत, आणि हे पण आय थिंक ह्याला एक छान असं लाल चुटूक, मला नाव विसरले, लाल चुटूक अशी पानं येतात त्याला. आणि हे जे घर आहे हे आम्ही मागच्या वर्षी, थांबा हे पकड दाखवते, हे खूप क्यूट आहे. हे आम्ही आता स्वित्झर्लंड साईडला गेलो होतो क्रिसमसमध्ये मागच्या वर्षी, तेव्हा तिथे अशी मार्केट्स लागतात ना, क्रिसमस मार्केट, तिथे आम्ही गेलो होतो, तिथून घेतलं. सो बेसिकली इथे हे धूप आहे. धुपाची कांडी ठेवायची ह्याच्यामध्ये. ती आता ही संपले, काल लावलेली ती संपले. हा. आणि मग त्याच्यावरती धूप लावून हे ठेवून द्यायचं की ह्या चिमणीमधनं तो धूर निघतो. हे तुझं सांगितलं तर मला कळलं नसतं हे काय. एक्झॅक्टली, म्हणून म्हटलं थांब जरा मी दाखवते. सो हे तिथली घरं अशी असतात. सो त्यांनी ते, आणि हे हँडमेड आहे. तिथे जी काही कोणी स्टॉल्स लावतात ना ते सगळे हँडमेड बनवलेल्या गोष्टी विकतात. सो आम्हाला इतकं आवडलं ते आयडिया. सो हे आम्ही संध्याकाळी धूप लावतो ह्याच्यामध्ये. हे सगळं वास्तूच्या हिशोबाने केलेलं आहे ताई? वास्तू नाही, फेंगशुई. कारण हां, म्हणजे फेंगशुईच्या हिशोब. पण अगदी मी जसं म्हटलं तसं असं वेळ लागून खूपच सगळं असं काटेकोर, पण जिथे जिथे वाटेल ज्या ज्या मेन गोष्टी आहेत त्या फॉलो करायचा प्रयत्न केला. ताई, पण घरामधलं तू इतकं काय काय मला दाखवलं, पुस्तकं, या पेंटिंग्स, कार्स सगळं दाखवलं. आता मला सांग, या घरातली तुझी आवडती जागा कोणती आहे? तिथे जाऊया आपण.
ही जागा जी सगळ्याच मुलींना सगळ्याच बायकांना प्रिय असते ती म्हणजे त्यांच्या घराची बाल्कनी. मला पण बाल्कनी खूप आवडते. एक्झॅक्टली. त्यामुळे कुठचंही घर बघताना आपण म्हणतो यार घराला छोटीशी बाल्कनी पाहिजे, छोटीशी असली तरी चालेल पण ती पाहिजे की ती वेगळाच फील येतो. तर देवाच्या कृपेने ह्या घरामध्ये मला खूप मोठी बाल्कनी मिळालेली आहे. सो येस प्लीज कम. मगाचपासून वाट बघते मी की या बाल्कनीमध्ये तुम्ही सगळेजण या. किती वेळ घालवतेस या बाल्कनीमध्ये तू? संध्याकाळी असं वाटतं की म्हणजे मला मेसेजेस यायचे की तू सिंगापूरमध्ये आहेस का हाँगकाँगला आहेस? म्हणजे नाही, मी मुंबईमध्ये माझ्या घरात बसलेली आहे. बिकॉज हे लाईट वगैरे लागले की असा एक फील येतो टावर्स वगैरेचा ना. सो छान वाटतं इथे. शांत, खूप शांत असं नाही, ठाकठाक टुकटुक कन्स्ट्रक्शन आजकाल सगळीकडे चालू असतं. बट जे आहे त्याच्यामध्ये आपण छान बघितलं पाहिजे आणि ते एन्जॉय केलं पाहिजे. यु नो. सो मला आवडतं हे. आणि वेळ जातो या बाल्कनीमध्ये तुझा? आज खूपच वेळ आहे. हा. सो आमचं ना रिच्युअल आहे की आम्हाला की सूर्य हा खूप आयुष्यात आपल्या इम्पॉर्टंट आहे राईट. आणि आता ईस्ट असल्यामुळे ते सुख मिळतंय की सूर्य येतो ह्या साईडला. तर सकाळी उठल्यानंतर माझं गरम पाणी किंवा मी नवरा दोघंही न्यूजपेपर वाचायचं आहे काय जे काय ते आम्ही इथे बसून पितो. म्हणजे ऊनही मिळतं छान. एक 10-15 मिनटं मिनिमम तरी ते सकाळचं जे अगदी 6:30-7चं कोवळं ऊन, मग ते अगदी 8-8:30पर्यंत ते आम्ही त्या वेळामध्ये वी ट्राय अँड सिट हिअर टू गेट दॅट सन ऑल्सो. चहा प्या, पाणी प्या, जे काय बदाम बिदाम सोक केले सगळ्या हेल्दी गोष्टी करा इथे. सूर्याचे काय म्हणतात आशीर्वाद घ्या आणि देन यू स्टार्ट युअर वर्क. सो त्यामुळे ती सकाळचा थोडा वेळ मी इथे असते. मग नंतर प्रचंड गरम होतं इकडे, प्रचंड ऊन असतं आणि मग एक साधारण 5 वाजल्यानंतर वगैरे छान प्लेझेंट होतं. आणि इथे तू झाडंही लावली आहेत इथे तिथे? हा, झाडं आम्हाला खूप आवडतात. म्हणजे आमचा फार्म हाऊस पण आहे खोपोली पाली साईडला. तर तिथे पण आम्ही प्रचंड झाडं लावलेली आहेत. आणि इथे आता एवढी जागा मिळाल्यावरती तर काय लूटच म्हणजे. सो ती कामिनीचं झाड लावलंय. ती आता जस्ट तू बघितलंस तर त्याला बहर येतोय. म्हणजे सतत नसतात त्याला फुलं. एक महिन्याभराने वगैरे त्याला बहर येतो. आणि ती आता रात्री ना इतका सुगंध दरवळतो त्याचा, अप्रतिम सुवास असतो. आणि मग ती काही शोभेची झाड आहे. नंतर ते एक जेडचं झाड आहे जे मायलेकमध्ये माझ्या आईचं काम केलं ना शुभांगी लाटकर, त्यांनी मला एवढंसं दिलं होतं. ते बनवून त्यांनी स्वतः बनवलंय ते पूर्ण. तो जो ट्री आहे तो पूर्ण त्यांनी केलाय. आणि छोटंसं हरिण आहे त्याच्यामध्ये. सो ते त्यांनी दिलेलं आहे मला आणि ते आता छान वाढतंय. आणि हे इकडे आहे हे प्राजक्ता आपण म्हणतो. सो त्याचं हे असं आहे ना की माझ्या घरी मी लहान असताना ना मी ग्राउंड फ्लोअरला राहत होते डोंबिवलीमध्ये. आणि आमच्या मागच्या दरवाज्यातनं बाहेर असा मोकळा सोसायटीचा मोकळा आवार होतं. तर तिथे ना माझ्या वडिलांनी बरीच झाडं लावलेली होती तेव्हा. त्याच्यात गोकर्ण होतं, तगर म्हणतो आपण ती होती आणि प्राजक्त होतं. पण का कुणाच ठाऊक माझ्या डोक्यात प्राजक्त जास्त. तो एक लहानपणीची आठवण आहे आणि तिचा खूप छान सडा पडायचा. आणि त्याच्याबरोबर ते गाणं अंगणी पारिजात फुलला. सो समोर मी हे विजयला सांगितलं होतं. तर त्याने ही मेड शुअर की त्याने तिकडे पण फार्म हाऊसच्या इथे पण प्राजक्ताचं झाड लावलं. आणि त्याला आता सकाळी खूप सुंदर सडा त्याचा पडलेला असतो. आणि मग सकाळी तो माझ्या आधी उठतो. मी जरा उशिरा उठते. सो तो मग ती फुलं उचलतो आणि मला आणून देतो. यु नो. सो इट्स लाईक ब्युटिफुल. मग इथे पण आता आम्ही आणलं ह्याला अजून फुलं यायला सुरुवात झाली नाही आहे. पण ती एक आठवण आहे माझी अशी लहानपणाची माझ्या घराची प्राजक्ताची. सो ते म्हणून आम्ही मेक शुअर की इथे पण एक प्राजक्त आणून लावले. वा ताई, तुम्हाला मगाशी ना तुझं पहिल्या घराची आठवण सांगितली जी तू गोरेगावमध्ये घेतलं होतं. इतकं लक्झरियस हे अपार्टमेंट आहे तुझं. पण असं असतं ना की आपल्या स्वप्नातलं सुद्धा एक असं घर असतं की तू आता योगामध्ये आहेस, तू फिटनेस, तू खूप हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करतेस. तर कुठेतरी ना आपल्या आयुष्यातले ग्लिम्सेस असणारं घर असावं असं एक स्वप्न असू शकतं राईट. सो तुझ्या स्वप्नातलं घर असं काही वेगळं आहे का की जे तुला करायची इच्छा आहे पुढे आणि ड्रीम आहे ते नाही झालंय ते? नाही. हा म्हणजे माझी अशी नाही आहे इच्छा टू बी व्हेरी ऑनेस्ट. कारण की माझं मला नाही वाटतं की त्याच्यासाठी मी आत्ता जे माझ्याकडे आहे त्याच्यावरती इट्स लाईक नॉट बिईंग फेअर टू वॉट आय हॅव राईट नाऊ. आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट विथ गॉड्स ग्रेस आणि आय एम व्हेरी ग्रेटफुल की मला आत्ताही जे मिळालेलं आहे तेही खूप छान आहे. आणि कदाचित हे जे मला हवं आहे ते मी थोड्या दिवसापूर्वी कदाचित मॅनेज केलं आणि आता आय एम रिअली कंटेंट. म्हणजे मला असं नाही आहे की मला आता अजून
माझं असं वेगळं घर पाहिजे जे मी सजवीन, नाही, का झालंय. हे आहेच ना, छान आहे की हे पण. आणि स्वप्न 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 म्हटलं की ते स्वप्नच राहतं ना. करेक्ट. सो लेट्स जस्ट मूव्ह विथ द टाइम आणि त्याबरोबरच जे जे हवंय ते आत्ता आणि असंच करत राहू, ह्याच घरामध्ये छान छान करत राहू. आणि देन जेव्हा तुम्ही तुमच्या घरावरती प्रेम करता जे आत्ता आहे, म्हणजे ऑफकोर्स ज्यांना असं खूप वाटत असेल की नाही आता मी भाड्याच्या घरात राहतेय आणि मला माझं स्वतःचं घर हवंय, माझ्या नावाचं घर हवंय, सो ऑफकोर्स त्याच्यासाठी तुम्ही काम करता, ते तुमचं ध्येय असतं. पण तेव्हा जेव्हा ते घर तुम्हाला मिळतं देन दॅट इज युअर लाईक फुलफिलमेंट. सो तसं मला असं वाटतं की माझ्या नावाचं माझं घर झालेलं आहे. सो माझी जी इच्छा होती ती पूर्ण झालेली आहे. आणि आता जे काही माझ्या आयुष्यात आहे त्याला मी गोड मानून येस आय एम ग्रेटफुल टू इट. आणि जेव्हा आपण तो थॉट असा मनात ठेवतो ना तेव्हा घरही ना खूप असतो म्हणत असतो, बरोबर. आपण जेव्हा ते घराला प्रेम देतो तर घरही आपल्यावर मग प्रेम करायला लागतं आणि ते आपल्याला आशीर्वाद देत राहतं. सो आय थिंक की वी हॅव टू बी जस्ट ग्रेटफुल अँड लिव्ह इन द मोमेंट. वा, पण आता माझ्या मनातला प्रश्न, प्रत्येक गृहिणीच्या मनात हा प्रश्न असतोच, ते म्हणजे एक तर पांढरं घर मेंटेन करणं हे अजिबात सोपं नाहीये. आणि ताई मी 2दा आली आहे या घरी, सो मला असं पसारा नाही दिसला या घरामध्ये. सो काय राज आहे, हे दटावणं आहे का आईचं? घर साफच असलं पाहिजे. यु नो, ही गोष्ट मला ऍक्च्युली सवय आईमुळेच माझ्या लागले. कधीही हातच्या हात लाईक जागच्या जागी वस्तू ठेवली पाहिजे, हे जे काय आहे आईचं लहानपणापासून, तर ते त्याच्यामुळे मला तर कुठे ना आय थिंक मला ते आता OCD व्हायला लागलं. आता 45च्या पुढे गेल्यानंतर ना मला आता जरा जरी इव्हन माझ्या बेडरूममध्ये थोडेसे कपडे जरी साईडच्या सोफ्यावरती असेच पडलेले असतील ना, मला ना झोपायला जाताना ते राहवत नाही. आय मीन इट्स लिटल ऑड ऑफ, पण का माहिती ते आता काही जणांना त्या असतात ना सवयी, तर आय मेक शुअर की मी ना सगळ्या वस्तू तिकडे ठेवते, कपडे फोल्ड करून ठेवते किंवा कपाटात टाकायचे असले कपाटात, आणि मग देन आय फील की आता मी झोपू शकते. सो ते जरा थोडं जास्त व्हायला लागलंय असं मला वाटतंय. पण येस, साफसफाई स्वच्छता हे तर पहिल्यापासूनच आहे माझंही आणि विजयचं. आणि पसारा आम्हाला अजिबात आवडत नाही. सो आता थोडी त्रास फक्त असा होतो की जर काय माझ्या लेकीच्या रूममध्ये गेलात तर तुम्हाला असं सगळं काही दिसणार, खूप पसारा दिसेल, खूप म्हणजे खूप. आणि मला तिला दिवसात तर 10 वेळा जाऊन सांगायला लागतं, अगं ते टेबलवरचं आवर, अगं कपाट उघडं आहे, अगं त्याच्यामध्ये फोल्ड करून कपडे ठेव, ते बाथरूममध्ये सगळं पडलेलं आहे सामान, वॉश बेसिनच्या इथे, तर ते सगळं आहे. पण जे माझ्या कंट्रोलमध्ये आहे ते तू करते, ते मी मेक शुअर की ते व्यवस्थित नीटनेटकं ठेवू. क्या बात यार. अच्छा, एक मिनिट, मी तुला कॉफी तर दिली, पण अतिथी देवो भव म्हणतात ना, तर मी काहीतरी छोटंसं काय म्हणतात स्नॅक्स पण चहा कॉफीला साधेसं असं केलेलं आहे. ओके. आणि त्याच्यामध्ये एक हेल्दी आहे, एक अनहेल्दी आहे. ओके, सो मी हेल्दी. चलो काय येत आहे? सो हे छोटंसं काय म्हणतात त्याला, थँक्यू. तर येस, थोडं म्हणजे कॉफी पितोय. हेल्दी काय आहे? कारण माझं डाएट सुरू होऊन 2 आठवडे झालेत. एक मिनिट, ते काय आहे ना की माझा जरा प्लॅन फसला. मी ऍक्च्युली हे कपकेक आणलेले आणि मी हेल्दी कुकीज मागवल्या होत्या, पण ती वेळेमध्ये डिलिव्हरी झाली नाही. त्यामुळे मग माझ्याकडे हे दुसरे नाचणीचे काय म्हणतात नमकीन टाईपचे असे क्रॅकर्स आहेत. थँक्यू. ते खाऊ शकतेस. आणि म्हटलं समजा चहा प्यायचा असेल तर चहाबरोबर खारी, आय मीन इट्स नॉट हेल्दी यार, मी पण ह्युमन आहे, कधी कधी खावं लागतं असं चवीसाठी, एक शांती तृप्तीसाठी. बट देन यू कॅन बॅलन्स इट आउट ना. सो ती खारी बिस्किट आहेत साखर लावलेली, वाव, मला जाम आवडतात. स्पेशली जेव्हा पाऊस पडत असतो आणि असा गरम गरम गवती चहा आणि त्याच्यामध्ये आलं कुटून मस्त आणि ते छानशी साखर, पण ते असं बॅलन्स्ड वाला तो, आणि त्याच्यामध्ये अशी साखर लावलेलं बिस्किट असं बुडून, अप्रतिम. क्या बात आहे. आय वॉज होपिंग की पाऊस पडत असेल आणि आपण ते खाऊ, पण जरा जास्तच गरम होतं यार. पण ताई तुला सांगू का, खरंच थँक्यू की आपण एकदाच बोललो आणि तू सेट की येस येस आपण हे करूया, आणि खूप सुंदर घर आहे तुझं. व्हेरी पॉझिटिव्ह वाइब्स. राजश्री हॅज ऑलवेज बीन व्हेरी सपोर्टिव्ह टू एव्हरीबडी इन द इंडस्ट्री, आणि टू सगळे कलाकार किंवा यु नो, आणि तुमची जी टीम आहे ते सगळेच दे आर व्हेरी सो हंबल, सो स्वीट. सो ते एक रॅपो होतो, आणि आय थिंक त्यामुळे कधीही तुम्ही मला जेव्हा फोन करता तेव्हा मी पटकन हो म्हणते. थँक्यू. आय एम लाईक ऑलवेज देअर, ऑलवेज रेडी. थँक्यू यार, आणि ऑल द व्हेरी बेस्ट.